नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सुप्रीम कोर्टचा एक अत्यंत महत्त्वाचा मॅट्रिमोनियल जजमेंटबद्दल माहिती घेणार आहोत। या प्रकरणात पत्नीचं म्हणणं होतं की आधी अडल्टरी म्हणजे विवाहबाह्य संबंध सिद्ध करा आणि त्यानंतरच डिवोर्स द्या, पण सुप्रीम कोर्टाने एक वेगळा दृष्टिकोन घेतला आणि अखेर डिवोर्स मंजूर केला। हा निर्णय मॅरेज ब्रेकडाऊन, क्रुएलिटी आणि इरिव्हिटेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज या संकल्पनावर मोठं निरीक्षण करणारा मानला जात आहे। आता हे नेमकं प्रकरण काय होतं ते आधी बघूया। या प्रकरणात पती पत्नीमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू होते। पतीने पत्नीवर अडल्टरीचे आरोप केले होते। पत्नीचं म्हणणं होतं जोपर्यंत अडल्टरी कोर्टात पूर्णपणे सिद्ध होत नाही तोपर्यंत डिवोर्स देता येणार नाही, म्हणजेच पत्नीचा भर हा आरोप सिद्ध करण्यावर होता। पण सुप्रीम कोर्टाने संपूर्ण मॅरेज रिलेशनशिप आणि दोघांमधील परिस्थिती पाहिली। सुप्रीम कोर्टने असे स्पष्ट केले की प्रत्येक डिवोर्स केस फक्त अडल्टरी सिद्ध झाला की नाही यावर ठरत नाही। जर कोर्टाला असं वाटलं की मॅरेज पूर्णपणे तुटलं आहे, दोघांमध्ये विश्वास उरलेला नाही, रिलेशनशिप फक्त कागदावर उरलं आहे आणि पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही, तर कोर्ट डिवोर्स देऊ शकतं। इरिट्रायबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज म्हणजे काय? हा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल। याचा साधा सरळ अर्थ असा आहे की लग्न इतकं तुटलं आहे की ते पुन्हा सामान्य होण्याची कोणतीही शक्यता उरलेली नाही। सुप्रीम कोर्टाने आधीही अनेक प्रकरणांमध्ये सांगितलं आहे की फक्त नावापुरतं मॅरेज जिवंत ठेवण्यात अर्थ नाही। आता अडल्टरी म्हणजे काय? भारतात अडल्टरी आधी क्रिमिनल ऑफेन्स होता, आता तो क्रिमिनल ऑफेन्स नाही। 2018मध्ये सुप्रीम कोर्टाने सेक्शन 497 ऑफ IPC रद्द केला होता, म्हणजे विवाहबाह्य संबंध आता क्रिमिनल पनिशमेंट नाही। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे अडल्टरी अजूनही डिवोर्ससाठी एक ग्राउंड आहे, फक्त एका भेटीवर अडल्टरी सिद्ध होत नाही। अलीकडेच पंजाब आणि हरियाणा हायकोर्टने या संदर्भात एक महत्त्वाचं निरीक्षण केलं होतं। कोर्ट म्हणालं, पत्नी एखाद्या जुन्या मित्राला किंवा एक्सला एकदा भेटली म्हणून लगेच अडल्टरी सिद्ध होत नाही, म्हणजे कोर्टला स्ट्रॉंग एव्हिडन्स आवश्यक असतो, फक्त संशय, व्हॉट्सअप चॅट किंवा एक फोटो पुरेसा नसतो। पण मित्रांनो, प्रत्येक केस ही वेगवेगळी असते, त्यामुळे एका साच्यामध्ये कोणत्याही गोष्टींना आपण ठरवू शकत नाही। आता मॅट्रिमोनियल केसेसमध्ये सुप्रीम कोर्ट खालील गोष्टी पाहतं: मॅरेज किती वर्षापासून तुटलेले आहे, दोघे किती काळ वेगळे राहत आहेत, खोटे आरोप झाले आहेत का, सतत लिटिगेशन चालू आहे का, पुन्हा रिकन्सिलिएशन शक्य आहे का। जर उत्तर नाही असेल तर कोर्ट आर्टिकल 142चा वापर करून डिवोर्स देऊ शकतं। आता आर्टिकल 142 म्हणजे काय? आर्टिकल 142 हा सुप्रीम कोर्टला दिलेला एक विशेष अधिकार आहे। या अधिकाराखाली सुप्रीम कोर्ट कंप्लीट जस्टिस करण्यासाठी विशेष आदेश देऊ शकते, म्हणजे काही एक्सेप्शनल केसमध्ये सुप्रीम कोर्ट तांत्रिक बाजू बाजूला ठेवून न्याय देऊ शकतं। या निर्णयाचा समाजावर काय परिणाम होईल? हा निर्णय दोन गोष्टी स्पष्ट करतो। पहिली गोष्ट, फक्त आरोप सिद्ध झाला नाही म्हणून मॅरेज कायम ठेवणं आवश्यक नाही, आणि दुसरी गोष्ट, जर मॅरेज प्रत्यक्षात संपलेलं असेल तर कोर्ट वास्तव परिस्थितीकडे पाहून निर्णय घेऊ शकतं। तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टच्या या निर्णयातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे: डिवोर्स केसमध्ये फक्त अडल्टरी सिद्ध झाले नाही हे सर्व काही नाही। जर मॅरेज पूर्णपणे तुटलेला असेल, विश्वास संपला असेल आणि एकत्र राहणं शक्य नसेल तर सुप्रीम कोर्ट डिवोर्स मंजूर करू शकतं। तुमचं या निर्णयाबद्दल काय मत आहे? कोर्टाने घेतलेला हा बॅलन्स अप्रोच योग्य वाटतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।